बाई किती नवीन नवीन वाटते सर्व इथे मला. तरी तर मी यांच्या घरी एक दोनदा येऊन गेली तर खूपच छान वाटत आहे मला स्वभावानं. आई खरंच साध्या भोळ्या आहे. आजी म्हणत होते ना खरंच साध्या भोळ्या आहे आई. वाटलं ना ते इतक्या साध्या आहे म्हणून. पहा बरं एवढा असून पण आईला काहीच गरज नाही. तर एक माझी वहिनी पहा ना कशी आहे, नुसतं भांडखोर. आईच्या घरी असं माझ्या आईच्या घरी तसं. पण पाहिलं तर उलीचंच आहे ना. वावरायचं काय करायचं काही समजून नाही राहिलं बाई. आता तर आली तर खरी पण काही समजत नाही. आता कसं आता चिंटूजी बाहेर गेली तिकडे हॉलमध्ये जाऊन बसले. मला एकटीला करमत नाही. पण आई म्हणे कॉल करजो. आता आईला विचारतो मी कसं काय आहे वहिनी कशी वागते काय नाही. कॉलच करते वहिनी कशी करून राहिली म्हणून. ती पण मुलींचं जीवन कठीण वाटते. पण आपल्याला आईच्या घरी किती पण आपण हे करतो कसं मोकळं राहतो. कोणाची इथं म्हणजे कसं करावं काय करावं विचारच वाटतो ना. मलाही आता असंच विचार पडला कसं करावं काय करा आणि कसं कसं वावरायचं. आपण आपल्या घरी कसंही वावरतो. त्या शब्द बोलताना कमी जास्त नाही झाला पाहिजे. पहिलं शांतच राहावं लागते. कसं ऐकूनच घ्यावं लागतं. कशी गोष्ट कोणाची काय काहीच बोलायचं नाही. फक्त आपलं हो नाही असंच म्हणायचं. पद्धतशीर काम आहे पण आईचं सर्व ठेवलं आहे. टापटीप वापर आहे यांच्याकडे. चांगलं आहे सगळं. आपण तर काही वापरली नाही. यांच्या घरी वॉशिंग मशीन आहे. मग वॉशिंग मशीन नाही वापरली. आता वापरता येत नाही बाई. आता कसं विचारायला लागेल मग आईले. नाही होतं सर एवढं टापटीप करणं एवढं हे एकटीचं काम आहे की हे. तरी मला चिंटू सांगत होते की कामाला बाया आहे म्हणून. मग म्हणूनच एवढं टापटीप करणं होते ना. आपल्याकडून होते का किती त्रासून जातो आपण काम करता घरचेच. एवढी साफसफाई एवढं हे ते किती पद्धतशीरपणा आहे आईच्यामध्ये. चहा पिऊन घे ना. चहा म्हणला ना सगळेजण चहा पिऊन राहिले ना. तू घे ना चहा पिऊन. हो चांगलं नाही वाटत आहे ते चहा पिणं. नाही आई मी चहा पित नसतो ना. चहा पितच नाही मी. कसं आहे वजन वाढते ना म्हणून आम्ही चहाच पित नसतो. मी काय सोडशील. आताच तर म्हटलं खाण्यापिण्याचे दिवस आहे. आता चांगलं खाऊन पिऊन घ्यायचं. काय त्या वजनाचं टेन्शन घ्यायचं. वाढायचं असलं तर वाढते. आता आम्ही काय टेन्शन घेतो का. राणी घेऊन घे ना चहा पिऊन घे ना. नाही मला सवय नाही ना मग मी पित नाही म्हणून म्हटले तुम्ही घेऊन घ्या सर्वजण. ठीक आहे मग पित नाही मग तू. आता जाऊ दे आम्हाला दोघाले अर्धा करून पिऊन घ्यायला लागून. त्या वाटणीचं म्हणलं होतं बाई. आईले फोन केला काय. करून घे ना आईले फोन. हो करूनच राहिली होती आईले. पण कसं मग मी आता हार गिर व्यवस्थित ठेवून दिला. तो हार बरोबर ठेवजो. माझ्याशी देऊन देजो. ते महत्वाचा हार कुठे फेकाचा नसते लग्नाचा. उगाची पद्धतशीर ठेवजो देऊन देजो माझ्याकडे. हो आई पद्धतशीरच ठेवले मी. घेऊन घे जा आणि कुठं ठेवायचं काय करायचं पहा तुम्ही. करते ना मी आईला फोन करते ना. सगळं सुचलं ना बाई. आता हे खोली तुझीच आहे. आता काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. तू याच ताब्यात आहे म्हटलं हे सगळं आता. काही म्हणजे तुले कपडे गिपडे ठेवायचे असेल तर ते कब्बड आहे तिथं. तिथं ठेवून देजो. कोणते तुमचे कपडे ठेवायचे आहेत. आता कपडे तर एवढे काही आहेच नाही म्हणा. त्या अंगावरची साडीच आहे आता. याला घेऊन जाजो आणि घेऊन घेजो सगळे विकत कपडे काय पाहिजे तर. 5-6 हजारचे कपडेच घेऊन येजो. नाही घेऊन घे ना मी. जाईन ना मी. बाई यांना तर 5-6 हजार काहीच वाटत नाही. आम्हाला तर कधी 5-6 हजार पाहिलाही नाही मिळायचे. माझ्या घरचे खूपच परिस्थिती बेकार होती. आपल्याला चांगली एवढे कपडे घेते मी 2-3 हजाराचे घेईन सध्यापुरते. नाही तर वहिनीच घेऊन घ्यायची. दादाच घेऊन घ्यायचा. कधी हाऊस गुस करायलाच नाही भेटले. जेव्हा मला चिंटूची द्यायचे तेव्हा घ्यायची मी कपडे. नाही तर काय वाटत होतं का मला. फोन करून घेतो गोष्टी राहून जाईन. मग कधी काय वाट पाहिजे माझीवाली. आई बोल म्हटलं. बोल बाई पुरी. कसं आहे सगळं चांगलं आहे काय. हो आई इकडे सगळं चांगलं आहे. वहिनी काय म्हणते आई. वहिनी काय म्हणे. दादा काय म्हणे एवढं सगळं झाल्यावर. हो दादा तर घरीच नाही आहे. दादा गेला आणि तिले नेऊन घातलं म्हणते. बाय सांगे मला नेऊन घातलं म्हणे. आता का आपण काय बोलायचं आहे त्याच्या मधात. त्या भावाले राग आला म्हणे. मला अशा बाया सांगत होत्या. आणि त्यानं म्हणे मारलंय म्हणे. 1-2 चापटाही मारल्या म्हणे वहिनीले. नेऊन टाकलं म्हणे तिच्या आईच्या घरी. आणि तिथे जाऊन लय गोंधळ केला म्हणते यानं. माझ्यासोबत जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. पण दादानं एवढं रागात घ्यायचं नव्हतं डिसिजन. त्याचा संसार आहे ना. त्याच्या संसारात त्यानं असं करायला नाही पाहिजे होतं. माझ्यासाठी काय त्यानं स्वतःचा संसार बेकार केला. त्यासाठी गिष्टी नाही केला त्यानं संसार बेकार. पण तिचं वागणं तसं आहे ना. त्याला पश्चाताप झाला असेल ना. आपल्या बहिणीले लढून पाठवणी केली तर त्याला बेकार तर वाटणार आहे बाई. म्हणून तो बोलणार आहे. जे झालं ते चुकीचंच झालं ना. झालं तर झालं बा. वहिनीला दादानं नेऊन नाही द्यायचं होतं. पण हा दादा कुठे आलाच नाही काय. त्या बिचारे मी वाटच तर फोन राहिली. तो अधिक याला नाही. का त्याला काय टेन्शन आलं का काय आलं. त्याला माहीत बिचारायले कुठं आहे कुठं नाही. सासऱ्याच्या इथं गेला म्हणते. परंतु ते आले पाहिजे होतं त्यानं. आला असताना तो फोनही नाही केला काहीच नाही. वेळ झाला तरी आई याच आहे. दादा तर लवकरच ते गेलाही तरी. पण दादा फोन करते याचं नसलं तर. त्या भावाचंच बरोबर आहे. नेऊन नाही टाकता काय करून. अशी तू याला सत्यानाश करायला लागली ती. काही नाही तू तिथं चांगलंच सुचतं बाई. चांगलंच सुचतं. तिनं काही आपल्याविषयी सुचो. माझं म्हणणं आहे ते आपलीच व्यक्ती आपल्या घरातलं एक व्यक्ती होय. जाऊ दे ना. ते बेकार कर्म करते म्हणून आपण काय बेकार कर्म करायचे काय. तिच्या कर्माचं फळ तिला भेटतं ना. आपण काय बेकार आपले कर्म करत बसत तिच्यासाठी. तोही बरोबर आहे. पण तिनं तुझ्या लग्न तोडायचा प्रयत्न केला. किती मोठं तिनं चुकीचं कर्म केलं. आपण तिच्याविषयी कधी सोचलं काय. तू म्हटलं मारलं तिले तर तू मधात गेली. बाई गेली आपल्याच घरची बाई होई ना. तिला काय मारू देऊ काय कोणाली. पण असं आहे ना. तिनं तसं केलं का म्हणून आपण असं म्हणा का दादाले समजून सांगतो जराशी घेऊन ये म्हणा. बाई निसतं आता काय खोलीतच बसली काय. घरी काही समजून घे ना. जराशी बाहेर बोल. सगळ्यासोबत बोलायचं. ती बोलली मी सगळ्यासोबतच बोलली. आई म्हणे तू कपडे वगैरे हे करून घे म्हणे बदलून घे म्हणे. म्हणून मी थांबली. आई म्हणे आईले फोन कर म्हणे. बरं नाही वाटत असतं म्हणे आईले. म्हणून मी तुला लगेच फोन केला. आईच म्हणे फोन कर म्हणे. बोलून घे म्हणे आईसोबत. आईला जरासं बरं वाटते म्हणे. हो माय चांगली आहे सध्या तरी सासू. अशीच चांगली राहू.
तुझ्या सासूचा लय स्वभाव चांगला वाटते हो बाई, आजी सासूपेक्षा जराशी आजी सासू तू आली जराशी गरम वाटते, पण तुझी सासू लय म्हणजे साधी बुडी बाई वाटते. पुन्हा त्या आहेच आई जराशा साध्या, पण चांगल्या आहे, मनानं चांगल्या आहे, विचार आहे, अशाच चांगल्या राह. जराशी किचनमध्ये जाय, जरासे डब्बे गिब्बे कुठं आहे का आहे, नवीन सुनीनं असं खोलीत राहू नये. आणि चांगलं घरातलं काम कर, चांगलं नाव कर आपलं. आता आपल्यासोबत असं झालं, त्याईनं तू याली बाजू राखून घेतली बाई, आता काही वाईट गोष्टी आहेत सांगितल्या सोडून द्यायच्या, चांगली आता सुरुवात कर. तुझं चांगलं लग्न झालं, आता सगळं झालं, आता सगळं व्यवस्थित पार पाड. मी आता काहीच असं करणार नाही, सगळं चांगलं वागन, काही बोलणारही नाही. आता मी सगळं म्हणजे माझ्या घरात मन लावून सगळं काम करा. ठेव आणि जाय जराशी किचनमध्ये. हो आई ठेवतो आणि जातो मग किचनमध्ये. तू घे मग काळजी, आणि दादाला सांगतो, दादाला मला फोन करायला लावजो, मग मी त्याला सांगतो बरोबर समजून. बाप्पा सांगतो बरं यांच्या घरी सर्वच आहे. मला नाही न्यायला असतं एवढं आहे याच्या घरी. टी व्ही फ्लॅट टी व्ही सगळंच आहे, काही घ्यायची गरज नाही आहे. पण आता चांगलं लग्न झालं असतं तर मलाही अंधन आलं असतं, 2-4 गोष्टी आल्या असत्या. आपल्या नशिबात नसून ना चांगलं लग्न पाहिनं. आता काय करता, आपली हौस राहिलीच ना पुरी. आता शेवटी हार घालूनच या लागलं. आले का हो तुम्ही? कुठे गेले होते? मला एकटी कसं तरी वाटत होतं, करमत नव्हतं, काही माहिती नाही, काही नाही. सांगा ना बरोबर काय काय कुठं आहे, तर मग माझं लक्षात राहते. पाय तिकडल्या साईडनं कपबोर्ड आहे, आणि तिकडे सगळे कोंब वगैरे म्हणजे आपले कंगवी वगैरे आहे, तुला जे लागते ते. आणि काही मेकअपचं सामान लागत असेल तर तिथंच आहे, पावडर गिवडर. तुला जर काही लागत असेल तर ते सांगून दे, सगळं घेऊन येतो मी विकत. असं फक्त माझ्यासाठी का नाही एक का नाही तुम्ही पॉन्डशी पुढे आणजा, चिरायचे रांजा लावाले. हो आणतो ना. अधिक काही पाहिजे का? अधिक सांगून दे. ड्रेसेस नाही आहे ना घालाले, एक ड्रेस घेऊन ये ना जाता तर तिकडे मग माझ्यासाठी. हो कसं पाहिजे? रेडीमेड एखादा चांगला ड्रेस घालाले. चिंटूजी मी एक गोष्ट बी म्हणू का, माझ्या मनात खूपच वेळचं वाटून राहिलं. आई गेला म्हणाला चांगलं नाही वाटत. विचार ना काय तर, आईले विचारायला काय वाटते तुले? काही नाही, आपली आई सांगते, सगळं सांगते ना. मी काय म्हणत होती, मला वॉशिंग मशीन वापरता येत नाही, तर म्हटलं तुम्ही जरा समजून सांगा ना, कसे टाका लागते, काय टाका लागते, निरमा टाका लागते का, कोणतं काही आहे ते टाका लागते म्हणते ना, ते काहीतरी आहे म्हणून ते टाका लागते म्हणता. कसं यूज करायचं सांगा ना. एवढं काही कठीण नाही, तुला जमून जाते. एकदा मी समजून सांगितलं का तुझ्या डोक्यातच बसून जाते. सांगा तुम्ही नक्की. मला लावायचं किंवा काम पडलं म्हणजे का मी काही दुसऱ्याला विचारू का, मला चांगलं नाही वाटत, तुम्हीच सांगा. थोड्या समजून सांगा मग कसं टाका लागते म्हणून. घरी होतही नाही ना, आमच्या कोणाच्या नात्यातही होत नाही, मग काय समजते मला त्याच्यातलं, म्हणून म्हटलं तुम्हाला सांगा म्हणून समजून. ठीक आहे सांगतो ना.